नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्ही रोज देवाला अंघोळ घालता, पण त्या पवित्र पाण्याचा नक्की काय करता? जर तुम्ही हे पाणी बेसनमध्ये किंवा चुकीच्या जागी फेकत असाल तर सावधान. तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या घराचे वास्तू संरक्षण नष्ट करत आहात. आज मी तुम्हाला या पाण्याचा असा एक सिक्रेट वापर सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरात फक्त सकारात्मक ऊर्जेच नाही तर सुख आणि समृद्धीचा पाऊस पडेल. पण ते नक्की काय आहे? तुम्ही रोज सकाळी उठून देवाची पूजा करता, बरोबर, देवाला प्रेमाने अंघोळ घालता, पण अभिषेक पण करता. पण थांबा, त्या पाण्याचा, ज्याला आपण चरणामृत किंवा तीर्थ म्हणतो, त्याच पुढे नक्की काय होतं? मी पैज लावतो की 90% लोक, होय, तुम्ही सुद्धा हे पाणी एकतर बेसनमध्ये ओतता किंवा कुठल्या तरी झाडात टाकून मोकळे होता. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे पाणी साधं पाणी नाही, शास्त्र आणि विज्ञान हे दोन्ही मान्य करतात की या पाण्यामध्ये अशी एक मेमरी असते जी तुमचं नशीब बदलू शकते. पण एक चुकीची स्टेप म्हणजे आणि सगळं पुण्य तुमची वाया जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत की देवाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की काय करायला हवं. आणि मी तुम्हाला असा एक 30 दिवसाची चॅलेंज देणार आहे, ज्यांनी तुमच्या घरातला ट्रेस्ट गायब होईल. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे पाणी फेकणं म्हणजे तुम्ही लिटरली तुमच्या घरातील पॉझिटिव्हिटी एनर्जी गटरमध्ये टाकत आहात. चला तर मग सत्य शोधूया. जेव्हा आपण देवाला तामणात घेतो आणि त्यावर पाणी ओतो, तेव्हा त्या क्षणी काय घडतं असतं? तुम्ही मंत्र म्हणत असता, तुमची भावना खूप आणि खूप शुद्ध असतो त्यावेळी. सायन्स सांगतं की पाण्याला स्वतःची स्मरणशक्ती असते. वॉटर मेमरी कॉन्सेप्ट. जेव्हा तुम्ही मंत्रोच्चार करत असता, पाणी ओतत असता, तेव्हा ते पाणी चार्ज होत असतं. ते एक पॉवरफुल सोल्युशन बनतं. पण त्यानंतर काय होतं? बहुतेक घरामध्ये हे पाणी जमा केलं जातं आणि सरळ किचनमध्ये किंवा किचनच्या सिंकमध्ये किंवा बाथरूमच्या ड्रेनरमध्ये ओतला जातं. विचार करा, ज्या पाण्याने तुम्ही ईश्वराची, त्या सुप्रीम पॉवरची सेवा केली, तेच पाणी तुम्ही गटारात सोडताय. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. पण मग प्रश्न हाच उरतो, मग नक्की काय करायचं त्या पाण्याची? आपण तर शहरात राहतो. शहरात फ्लॅटमध्ये राहत असो, जिथे माती नाही, नदी नाही, तेथे या पाण्याची वेलवाईट कशी लावायची? मी यावर खूप रिसर्च केला. मी जुन्या पोथ्या चाळल्या, गुरुजीशी बोललो आणि मॉडर्न सायन्सचे रिपोर्ट पाहिले आणि जे उत्तर मिळालं ते खूप सिंपल आहे, पण ते कोणालाच माहिती नाही. लोकांचा एक मोठा गैरसमज आहे की देव तर भावनाचा भुकलेला आहे. पाणी कुठेही टाका, काय फरक पडतो? फरक पडतो जेव्हा धातूच्या मूर्तीवर, विशेषत तांबे, पितळ किंवा चांदीच्या मूर्तीवर पाणी पडतं, तेव्हा त्या पाण्यामध्ये त्या धातूचे सूक्ष्म कण मिसळतात. तांबे शरीरासाठी अँटीबॅक्टेरियल आहे. चांदी शीतलता देते आणि जेव्हा हे पाणी मंत्रांनी भरलेलं असतं, तेव्हा ते एक हिलिंग पॉइंट्स बनतं. पण असा काय करतो आपण? ते वेस्ट समजून फेकून देतो. मी एका प्रयोगाबद्दल वाचले. जपानचे डॉक्टर मसारू इमोटो याने पाण्यावर प्रयोग केला होता. त्यांनी सिद्ध केलं की जेव्हा आपण पाण्याला चांगले शब्द बोलतो, तेव्हा त्याचे क्रिस्टल्स हिऱ्यासारखे सुंदर बनतात. आणि देवाला अंघोळ घालताना आपण काय बोलतो? स्तोत्र, मंत्र आणि प्रार्थना. म्हणजेच ते ताम्हणातलं पाणी आता साधं H2O राहिलं नाही, ती एक लिक्विड एनर्जी आहे. आणि या एनर्जीला चुकीच्या जागी टाकणं म्हणजे हाय व्होल्टेज वायरला उघड्या हाताने पकडण्यासारखं आहे. यामुळे तुमच्या घरात
वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. मला माहीत आहे तुम्ही आता विचार करत आहात, अरे बापरे, मग मी आतापर्यंत पाप करत होतो का? घाबरू नका. इथून पुढे काय करायचं त्याचे 3 स्टेप्स मी आता सांगणार आहे आणि तिसरी स्टेप तर अशी आहे जी तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. चला तर पॉइंटवर येऊया. या पाण्याचे काय करावे? उपाय क्रमांक 1, सर्वत्र पवित्र वापर. तीर्थ. हो, तुम्ही ऐकलात ते बरोबर आहे. देवाला अंघोळ घातलेल्या नंतर ते पाणी ताम्हणातून एका स्वच्छ पेल्यात किंवा भांड्यात काढा. त्यात तुळशीचे पान टाका. तुळस पाण्याला अधिक शुद्ध करते आणि घरातील प्रत्येकाने उजव्या हाताच्या तळव्यावर घेऊन ते पाणी प्यायचं आहे का? तांब्याच्या मूर्तीवरून आलेली पाणी पोटातील जंतू मारतं. दुसरा, हे चार्ज झालेली पाणी तुमच्या मनातले शांत आणि टेन्शन दूर करतं. तिसरा, दिवसाची सुरुवात जर पॉझिटिव्हिटी एनर्जी पिऊन झाली तर दिवस खराब जाण्याची प्रश्नच येत नाही. पण थांबा, जर मूर्तींना शेंदूर लावला असेल किंवा केमिकलयुक्त कुंकू वापरला असेल तर हे पाणी पिऊ नका. ही मोठी वॉर्निंग आहे. फक्त साध्या पाण्याने आणि नैसर्गिक गंधाने पूजा केली असेल तरच हे करा. उपाय क्रमांक 2, वास्तुरक्षण. समजा पाणी जास्त आहे आणि सगळ्यांनी तीर्थ म्हणून प्यायल्यावरही उरलं आहे. आता काय करावे? हे पाणी घ्या आणि एका स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरा किंवा साधं हाताने शिंपडा कुठे. तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात. शास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा कोपऱ्यामध्ये लपून असते. जेव्हा तुम्ही हे मंत्रगीन भरलेले पाणी तेथे शिंपडता तेव्हा ते नेगेटिव्हिटी पळून जाते. हे एक प्रकारचं अदृश्य संरक्षण आहे. मी हे गेल्या 7 दिवसापासून माझ्या घरामध्ये करते आणि विश्वास ठेवा, इथलं वातावरण पूर्णपणे बदललंय. कामातलं काम खूप कमी झालं आहे. सगळं टेन्शन फ्री झालं आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर झाली आहे. खूप सकारात्मक ऊर्जा वाढतो. तिसरा, वनस्पती जीवन अजूनही पाणी उरले. आता तिसरा उपाय, हे पाणी तुम्ही तुमच्या घरातील झाडांना घालू शकता. पण इथे एक मोठी कॅच आहे. मग सगळ्यात म्हणजे पाणी तुळशीला घालतात. बरोबर, पण शास्त्र सांगतं रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये किंवा तोडू नये. मग त्या दिवशी हे पाणी कुठे टाकायचं? आणि दुसरी गोष्ट, देवांच्या पाण्यामध्ये गंध, अक्षता, फूल असतात. जर हे कुजले तर झाडाला बुरशी लागू शकते. त्यामुळे हा नियम फॉलो करा. पाणी गाळून घ्या. निर्मल्य वेगळे करा. तुळशी व्यतिरिक्त इतर कोणत्याही फुलझाडाला जसे जास्वंद, गुलाब, मोगरा हे पाणी घाला. हे पाणी अशा कुंडीत टाका जिथे कोणाचा पाया पडणार नाही. झाडाने हे मिरेकल वॉटर मिळाल्यावर त्यांची वाढ दुप्पट वेगाने होते. हे अनेक गार्डन्सनी मान्य केलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, मी हे सांगणं माझं कर्तव्य समजते. काही लोक काय करतात माहिती आहे, देवाला अंघोळ घातलं पाणी बेसनमध्ये टाकतात. जेथे आपण खरकटी भांडी धुतो किंवा बाथरूममध्ये जेथे आपण, हे भयंकर आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी येत असतील, घरात सतत आजारपण असेल किंवा मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल तर चेक करा कुठे तुम्ही कळत नकळत देवांचा अपमान करत आहात की नाही. पाणी हे प्रवाह आहे. तुम्ही त्याला गटारात टाकलं तर तुमची लक्ष्मी, पैसा सुद्धा तशीच वाहून घेऊन जाईल. ही मी भीती दाखवण्यासाठी नाही तर जागृत करण्यासाठी सांगते. मला माहीत आहे सवयी बदलणं कठीण असतं, पण आज मी तुम्हाला चॅलेंज देते. पुढचे 7 दिवस या स्टेप्स फॉलो करा. सकाळी देवाची पूजा करताना त्या पाण्याकडे पाहून एक पॉझिटिव्हिटी विचार करा. अंघोळ करा. घातल्यानंतर ते पाणी तीर्थ म्हणून कुटुंबाला द्या. उरलेली पाणी घराच्या उंबरट्यावर शिंपडा आणि उरलेला शेवटचा थेंब एखाद्या कुंडीत टाका. 7 दिवस हे करा आणि मला खाली कमेंटमध्ये येऊन सांगा की तुम्हाला घरात कसं वाटते. मी गॅरंटी देतो तुम्हाला घरात एक वेगळी शांतता जाणवेल, भांडण कमी होतील आणि कामात फोकस वाढेल. मित्रांनो, धर्म आणि विज्ञान वेगळे नाहीत, ते एकच नाण्याच्या 2 बाजू आहेत. देवाला
आंघोळ घालणं ही फक्त एक कृती नाही, ती एक प्रोसेस आहे. स्वतःला आणि घराला शुद्ध करण्याची. त्या पाण्याला कचरा समजू नका, ते अमृत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना समजायला हवी, जे अजूनही पाणी बेसनमध्ये ओततायत, तर हा व्हिडिओ आता शेअर करा. कदाचित या शेअरमुळे कोणाचं तरी नशीब बदलेल. आणि हो, अशाच डोकं चक्रावून टाकणाऱ्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवासमोर दिवा लावताना 99% लोक काय चुका करतात. तोपर्यंत पॉझिटिव्हिटीने राहा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.